आपण वॉटर शूट काढतो त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे? तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय केलेलं आहे, अशी इतक्या 1 ते 1.5 इंचावरून कट केलेलं आहे. यानंतर होतं काय, इथून परत नवीन ज्या वॉटर शूट निघतात त्यामुळे आपला जास्त खर्च होतो. त्याचबरोबर आपल्याला त्या परत परत काढावं लागतं. आपण याला जर कोवळे असताना जर अशा हाताच्या सहाय्याने काढली, त्याचबरोबर झाडाला ज्या लगत खोडालगत जर कट केली त्यावरती साल मिळून जाते आणि बोर्डो पेस्टचा वापर केल्यानंतर त्यानंतर तिथून कुठल्याही प्रकारची जी नवीन वॉटर शूट येणार आहे ती निघत नाही. ही आपण काळजी घेतली पाहिजे. काय होतं, आपण ज्या दुसऱ्या लेबरकडून काम करून घेतो त्यावेळेस काय होतं, काही लेबर त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत नाही. यामुळं आपल्या झाडाचं जे नुकसान होतं, त्याचबरोबर झाडावरती असे खनपट राहिल्याने काय होतं, परत परत वॉटर शूट निघत आहे आणि जे आपल्या झाडाची नवीन खालून जी ताकद येणार आहे ती संपूर्ण वॉटर शूट खात असतात. आपण जे नियोजन करत असताना चांगल्या प्रकारे केलं, जर आपण योग्य ते प्रॉपर जर अशा कट करून घेतल्या बुडालगत, तर हे साल मिळून जाते आणि आपल्या खोडाची साईज देखील चांगल्या प्रकारे होते आणि त्यावरती कुठल्याही प्रकारची वाटर दिसत नाही.